पवित्र पोर्टल शिक्षक भरती एक लकी ड्रॉज. शालेय शिक्षण क्रीडा विभागानं पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2025 विषयी नुकतेच 2 शासन निर्णय पारित केले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी जरी चांगल्या असल्या तर काही गोष्टी खटकणाऱ्या नव्हे, अन्याय करणाऱ्या सुद्धा आहेत. या व्हिडिओमध्ये 2 शासन निर्णय, त्याचा अर्थ पाहणार आहोत. सोबतच एकंदरीतच हा लकी ड्रॉ आहे याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोतच, कारण शिक्षक आहोत. आज बोललो नाही तर अन्याय सहन करायला शिक. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा म्हणे. शिक्षकांच्या भरतीसाठी ओक मॅडमशी जेव्हा परीक्षा परिषदेची भेट झाली तेव्हा त्यांनी 1 बिंदू 1 भरती कशी पॉसिबल नाही यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा केली होती. त्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा तुमच्या माहितीसाठी टाकलेला आहे. शेवटी शालेय शिक्षण विभागानं परीक्षा परिषदेकडे हँडओव्हर करण्यापूर्वी सर्व टेट 2025 शिक्षक भरतीचा कारभार जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तेच हे 2 शासन निर्णय आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहायला सुरुवात करा. जे तुम्हाला दिसतंय, जे चुकीचं दिसतंय त्याच्या विरुद्ध बोलायला तरी शिका, कारण तेच जिवंतपणाचं लक्षण आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. आणि अर्थातच तुम्ही शिक्षक व्हावं त्यासाठीच हा अट्टहास. 20 जानेवारी 2026 हा शासन निर्णय आहे. आणि त्याच्यामध्ये 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळी TET परीक्षेसंदर्भात, टेट परीक्षेसंदर्भात वेगवेगळे शासन निर्णय घेतले, त्याच्या संदर्भातल्या संदर्भसुद्धा दिलेला आहे. आणि शिक्षक पदभरती ही प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झालेली असल्यामुळे नवीन शासन निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये पहिले कोणते शासन निर्णय होते आणि बदल कोणते करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. बघा, पहिलाच मुद्दा आपण पाहू शकतो. 13/10/2023चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार नव्याने जाहिराती येत असल्यामुळे उमेदवारांना वरच्या वर्गासाठी पात्र ठरवण्यात आलं होतं. परंतु या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांच्या परीक्षेतील गुणमुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एकवेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू असणार आहेत. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्याला नव्याने परीक्षा चाचणी द्यावी लागणार आहे. बरं, आता दुसरा जो शासन निर्णय होता म्हणजे अर्थातच 1 बिंदू 1 भरती. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न केला होता, कारण गरज होती. बऱ्याच जागा रिक्त राहत होत्या, परंतु आता थोडंसं वाटतंय की असा फेरविचार व्हायला हवा. दुसरा जो शासन निर्णय आहे तो आहे जाहिरात प्रसिद्ध जेव्हा झालेली असते तेव्हा उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असतात, प्राधान्यक्रम देत असतात. परंतु त्यांना जे प्राधान्यक्रम देत असताना जो काही उमेदवारांना आत्तापर्यंत जवळपास 850, 900 असे प्रिफरन्सेस येत होते. मात्र आता इथं कात्रण लावलेली असून उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे मुलाखतीसाठी 50% आणि मुलाखतीशिवाय जो राऊंड होणार आहे त्याच्यासाठी 50% अशा पद्धतीने, म्हणजे 50 प्रिफरन्स तुम्हाला लॉक करता येतील. आणि मित्रांनो, हितच घोडं पेंड खाते, आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पुढे. पहिल्यांदा आपण शासन निर्णय पाहूयात. शिक्षक पदभरतीसाठी जो जुना शासन निर्णय होता 22च्या शिक्षक भरतीसाठी वय होते ते जाहिरातीच्या दिनांकास असलेले ग्राह्य धरण्यात आले होतं. परंतु कोविडच्या धर्तीवरती 2 वर्षाची वयामध्ये सूटसुद्धा दिली आली होती. आता कसं दिलेलं आहे की शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची परिगणना करण्यात येईल. कधी? चाचणीचा अर्ज करण्याच्या शेवटच्या, म्हणजे जसं शिवयुनिटी फाउंडेशनची मागणी होती बघा, ॲज इट इज मान्य झालेली आहे. ते केवळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, आणि हीच ती आपली ताकद आहे जे आपण करू शकतो. आणि तुम्ही त्याचा रिझल्ट पाहताय. NCL बद्दल असेल, CTT बद्दल, SCBC बद्दल सूट असेल, EWS बद्दल असेल, 1 बिंदू 1 भरतीबद्दल असेल आणि वयाबद्दल सुद्धा असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाची जी पद आहेत त्याच्या संदर्भातली सुद्धा तुम्हाला गुड न्यूज नक्कीच पाहायला भेटणार आहे. आश्रम शाळासुद्धा येतात आहे, पेसा क्षेत्रातली भरतीसुद्धा होते आणि अर्थात संस्थाच्या जागासुद्धा पोर्टल येतील. बऱ्याच मागण्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मान्य होत आहेत आणि सांगायला अभिमानसुद्धा वाटतोय आणि आनंदसुद्धा होतोय, कारण त्याच्यातून बरेच भावी शिक्षक तुमच्यासारखे हक्काची नोकरी भाकरी मिळवू शकणार आहेत. चला, नेक्स्ट जो मुद्दा होता त्याच्यामध्ये बघा की तुमची पात्रता आहे ती कोणत्या विषयासाठी आणि अर्थातच शैक्षणिक अर्हतेसाठी माध्यम कोणतं ग्राह्य धरलं जाणार आहे हे पहा की इयत्ता 1ली, 5वी, 6वी, 8वी, 9वी, 10वीच्या गटासाठी त्या माध्यमांच्या शाळाकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळेचे माध्यम
म्हणजे अर्थातच पहिल्यांदा इंग्रजी माध्यमातून जे काही तुम्ही डी.एड केलं असेल, बी.एड केलं असेल, बी.पी.एड केलं असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. सोबतच शाळेचे माध्यम कोणते आहे, मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी यानुसार त्यांनी विचारात घेतलं जाणार आहे. आणि अर्थातच त्याच्यामध्येच एक त्यांनी ॲडिशन दिलेलं आहे. 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन त्या उमेदवारास ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही त्यांना इथं संधी मिळणार आहे. मात्र 12वी विज्ञान, BA, MA इंग्रजी आणि BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यात मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजे अर्थातच 12वी ज्यांचं सायन्समधून झालेलं आहे आणि ज्यांचं BA, MA आणि इंग्रजीचं स्पेशलायझेशन आहे, BSc MSc आहे, यांना याच्यापासून एक्सक्लुजन आहे. अन्यथा बाकीच्या उमेदवारांना मात्र 10वीचं जे माध्यम आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. 10वीमध्ये कोणतं माध्यम होतं त्याच्यानुसार इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमची निवड होणार आहे. आणि जे वरचे जे बदल आहेत त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की इथून पुढच्या भरतीसाठी सुद्धा हे नियम लागू राहतील. आणि सर्व जेवढे काही टप्पे होणार आहेत तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी ऑलरेडी आपण सांगितलेलंच आहे की तुमच्या हॉल तिकीटवरती बघा, सध्या हा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आहे, येणाऱ्या काळामध्ये दुसरा टप्पा होईल, त्याच्यासाठी सुद्धा हे नियम लागू राहतील. हा पहिला शासन निर्णय झाला. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जो टप्प्यामध्ये भरती आणि लिमिटेड प्रिफरन्सेस याच्यामुळे उमेदवारांची लिटरली लकी ड्रॉ ही भरती असते असं वाटतंय. बरं, दुसरा शासन निर्णय पाहूया आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, गरज आहे तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडणे. दुसरा जो GR आहे तो 20 जानेवारी 2026चा आहे आणि अर्थातच हा आहे मुलाखतीसह जी काही निवड प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात. आतापर्यंत संस्थेमध्ये 10 उमेदवार पाठवले जात होते एका पदासाठी, परंतु आता एका पदासाठी 3 उमेदवार पाठवण्यात येणार आहेत. आणि जे काही प्राधान्यक्रम लॉक केलेले असतील त्याच्यानुसार जास्त 3 प्राधान्यक्रमानुसार शिफारस होईल. अतिशय चांगला मुद्दा असला आहेच, म्हणजे अर्थातच, कारण याच्यामुळे काय होत होतं की उमेदवार बऱ्याच ठिकाणी निवडले जात होते, परंतु ते बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूसुद्धा अटेंड करू शकत नव्हते आणि पैशाचा खूप मोठा काळाबाजार होत होता, तो आता कुठं तर रोखला जाईल. याच्यामध्ये बघा कसं होईल. एखाद्या संस्थेत मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे गरजेचं आहे. कारण आतापर्यंत संस्था वेळ लावत होत्या, 2-2, 4-4 महिने लावत होत्या आणि मुलाखती राऊंडला उशीर होत होता. उपरोक्तप्रमाणे निवड प्रक्रिया राबवल्यानंतरही उमेदवार उपलब्ध गटातून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे, पदांचा गट, विषय पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित कालावधीत नोंद करणे आवश्यक आहे. म्हणूनच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा रिक्त पात्र गैरहजर राऊंडचा सुद्धा होणार आहे. नेक्स्ट आहे अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये अजून एक गोमशी आहे. जर तुमची विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जर कुठंही निवड झाली नाही तर मात्र तुमची मुलाखत राऊंडसाठी निवड होणार आहे. आणि मुलाखत राऊंडसाठी जेव्हा तुम्हाला एकाच 3 जेव्हा तुमची नावं दिली जातील तेव्हा मात्र दुसरा जरी टप्पा झाला शिक्षक भरतीचा तरी मात्र तुम्ही शिक्षक भरतीतून बाद झालेले असाल, हे महत्त्वाने लक्षात ठेवा. आतापर्यंत या पत्रकानुसार जेवढं समजतंय आणि जे काही आपण फॉलोअप घेतो त्याच्यानुसार तुमच्यापर्यंत हे सांगते. दुसरं आहे मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवारांची निवड केल्यानंतर उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे किंवा नियुक्ती प्रदर्कापर्यंत प्रलंबित ठेवण्याच्या प्रकार निदर्शनास आलेत. बरेच उमेदवार काय करायचे आतापर्यंत, उमेदवारास नियुक्ती नाकारायची किंवा प्रदीर्घ काळपर्यंत ठेवायचे, परंतु आता कसं आहे, उमेदवारांची निवड केल्यानंतर संस्थांकडून नियुक्ती नाकारली का नाकारली किंवा का प्रलंबित ठेवली याचं कारण त्यांना द्यायचं आहे. आणि यथास्थिती संबंधित जर कारण दिलं नाही शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तर सदर पद हे 2 वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी, अशा पद्धतीच्या सूचना मुलाखत राऊंड संदर्भात दिलेल्या आहेत. मुलाखत राऊंड संदर्भात खरं पाहता चांगला निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. फक्त एकच आहे की जे 3 उमेदवार आहेत
आहेत 1 का 3, त्याच्यामधून जर तिन्हीमधून जर एकच उमेदवार घेणार आहेत, मग जे 2 आणि 3 राहतील ते शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र असतील का, याच्यासाठी सुद्धा आपल्याला फॉलोअप करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हा सेशन www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे, किंवा तुम्ही आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलंच असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्यानुसार, आणि त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. आता मित्रांनो, हे सर्व तुम्ही पाहिल्यावरती तुमच्या एक लक्षात आलं असेल की सर्वात महत्त्वाची गोम कुठं आहे, तर ती आहे लिमिटेडच्या प्रिफरन्स. लिमिटेड प्रिफरन्समुळे काय होतं आहे हे लक्षात घ्या. आता लिमिटेड प्रिफरन्समुळे ही जाचकट आहे, अर्थातच आहे, कारण एखाद्या उमेदवारा जर 50 प्रिफरन्सेस आले आणि त्याचं जर तिथं मेरिट नाही बसलं तर तो भरतीतून बाद होणार आहे, कारण त्याला प्रिफरन्सेस मिळाले आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युली काय होतं आहे तर संविधानाचं उल्लंघन होतं आहे, कारण प्रिफरन्सेस यायला हवेत, ह्याच्यानुसार सुद्धा याच्यावरती सुद्धा हरकत. मित्रांनो, आता महत्त्वाची गोम कशी आहे, शिक्षक भरती लकी ड्रॉ कसा हे पाहणार आहोत आपण. तर शिक्षक भरतीसाठी लावण्यात आलेली जी 50 पसंती क्रमांची अट आहे ती पहिल्यांदा रद्द झाली पाहिजे, अन्यथा शिक्षक भरती ही लकी ड्रॉच ठरणार आहे. जो 140, 45 मार्क्स मिळालेला उमेदवार सुद्धा घरी असेल आणि 100च्या बिलोसुद्धा उमेदवार शिक्षक भरतीत लागलेला असेल, किंवा असं होईल की शिक्षक भरती कमी गुण असलेल्या उमेदवारांची होईल किंवा जास्तीत जास्त गुण असलेल्या उमेदवारांची होईल, म्हणजे इक्वॅलिटीचं इथं कुठंही पालन होत नाही. त्यामुळे काय होतं आहे तर गुणवत्तेवर गदा येते. फॉर एक्झाम्पल कसं, 50च्या मर्यादेमुळे माध्यम किंवा काठावर गुण असणाऱ्या उमेदवारांना जागा रिक्त असूनही तांत्रिक कारणामुळे म्हणजे पर्यायच संपल्यामुळे नोकरीपासून वंचित राहावं लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांच्या काही हक्क आहेत की अनलिमिटेड मर्यादा संविधानाने दिलेला आहे. प्रिफरन्स विद्यार्थ्यांची जी संधी आहे ती हिरावून घेतली जात आहे. त्यासोबत जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये असं आहे की कमी संख्येने आणि जास्तीत जास्त संख्येने जागा विखुरलेल्या असतात. म्हणजे एखाद्या शाळेवरती विजेची किंवा NTची, SBCची किंवा OBCची एकच जागा असेल तर दुसरीकडे दुसरी असेल, तर मग अशा वेळेस फार डिफिकल्ट आहे की त्या संस्थेचा मी प्रिफरन्स देते पण तिथंच माझा नंबर लागेल कशावरून, कारण लिमिटेड आहे ना. तुम्ही नाही लागला तर तुमचा तिथली संधी हिरावून घेतली जाणार आहे. आणि पसंतीक्रम दिला त्याच्या प्रवर्गाच्या सर्व जागा कव्हर करणे अशक्य होणार आहे. आणि अर्थातच म्हणजे मला जेवढ्या प्रवर्गासाठी माझ्या प्रवर्गासाठी जागा आलेल्या आहेत तेवढ्या प्रवर्गावरती माझा हक्क असतो, परंतु या पत्रकामुळे तो हक्क आता हिरावून घेतला जाणार आहे. आणि मागच्या प्रक्रियेचा अनुभव पाहता याच्यामध्ये मोठा आहे रिस्क फॅक्टर. त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर असा आहे की जवळपास आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की जवळपास 600, 750, 950 प्रेफरन्स येऊनसुद्धा बरेच उमेदवार वेटिंगवरती होते आणि त्यांना तिथं संधी मिळाली नाही. पण मग आता जर 50 प्रिफरन्सेस आले आणि तिथं जर जागा तर दाखवते, तुमच्या प्रवर्गाची दाखवते, परंतु तुमचं जर मेरिट नाही बसलं तर मात्र तुम्हाला 140, 136, 120 मार्क्स असून तुम्ही लागणार नाही आहात. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी मार्क्सचा उमेदवार तिथं लागू शकतो, कारण हे लक्षात घ्या 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 12 अशा पद्धतीने हा राऊंड लागणार आहे. आणि ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना मात्र सहज नंबर लागू शकतो, त्यांना जास्त प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जे मिडल मार्क्समध्ये आहेत त्यांचा मात्र हा खूप गोंधळ होतो आहे आणि समान संधीचे कुठंतरी उल्लंघन होतं आहे. आणि म्हणूनच शिक्षक भरती नशिबाची भरती तर आहेच, परंतु हा लकी ड्रॉ आहे हे विसरू नका. आणि हा व्हिडिओ जवळपास 2 लाख उमेदवार आहेत ना, कमीत कमी आपल्या चॅनलवरती आहेत, त्या सर्वांनी बघा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, तुमच्यासाठी शिक्षक भरतीसाठी चाललं आहे, आम्हाला हौस आलेली नाही आहे. आज शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जेवढ्या मागण्या घेतलेल्या आहेत तेवढ्या मागण्या आपण पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न करतो आहे, परंतु अशी काही मंडळी आहेत ज्यांचे मार्क्स कमी आहेत ते अशा चुकीच्या मागण्या करून अशा पद्धतीने शिक्षक भरतीचा लकी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करत आहेत की काय, अशा पद्धतीची शंका माझ्याही मनात निर्माण झाली लागली. कधीही एक मागणी जरी मान्य झाली ना तरीसुद्धा मी पाहते की त्याच्याबरोबर दुसरी कोणाची तरी क्रॉस केलेली मागणी मान्य झालेली असते आणि त्याच्यामुळे डोकं जाम फिरतंय. मित्रांनो, खरंच गरज आहे एकत्र येण्याची. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. 1 लाख उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि जर तिथपर्यंत पोहोचला
पोचला ना तरच आम्ही विचार करू की याच्यावरती काम करायचं आहे की नाही, की तुम्ही सुद्धा फक्त हातावरती हात धरून शांत राहणार आहात. मित्रांनो, पाहूयात पुढचं अपडेट्स आपण देतच राहू. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी स्टे कनेक्टेड. आणि आपण वन बाय वन पॉईंटनुसार हे शासन निर्णय पाहणार आहोत.